पत्रकार परिषदेमधून नेमका काय खुलासा होतो आणि आताच्या घडीची नेमकी काय माहिती आहे ती आपल्याला स्पष्ट होणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय देशामध्ये सध्या काय परिस्थिती आहे। आता ह्या राजकीय वर्तुळातल्या सगळ्या मोठ्या घडामोडी आपण पाहतोच आहे, कारण इंटरनेट सेवा सुद्धा बंद झाली। तिथली सध्याची काय परिस्थिती आहे त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? ऋतुजा, कुठल्याही ठिकाणी ज्यावेळेस हिंसाचार उफाळतो त्यावेळेस सगळ्यात पहिलं जर प्रशासनाकडनं काही केलं जात असेल तर ती इंटरनेट सेवा बंद केली जाते। कारण ज्या पद्धतीनं चुकीचे मेसेजेस जे आहेत ते व्हायरल केले जातात, ग्रुपमधनं असेल किंवा वाढण्याची शक्यता असते। त्यामुळे पहिल्यांदा इंटरनेट जे आहे ते बंद केलं जातं। मागच्या काही दिवसांपासून आपण बघतोय बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर हजारो नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले होते। मागच्या काही दिवसांपासून ढाका असेल किंवा इतर जे बांगलादेशमधील मोठी शहर आहेत त्या शहरांमध्ये आंदोलन होतानाचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळत होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आज बघितलं तर आंदोलनाची तीव्रता जी आहे ती आज सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बघायला मिळतं। ऋतुजा, हे सांगितलं पाहिजे, बांगलादेशमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त नागरिकांचा या आंदोलनाच्या दरम्यान मृत्यू झाल्याचं बघायला मिळालं होतं। आताची परिस्थिती जी आहे ती खूप हाताबाहेर जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। दुपारनंतर म्हणजे दुपारी 2 नंतर जर आपण बघितलं तर जमाव जो आहे तो इतका हिंसक होता की त्या जमावाने ढाक्यामधील जे पंतप्रधानांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानावरती देखील चाल केल्याचं बघायला मिळालं आणि हजारो आंदोलक जे आहेत ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसले होते। त्यामुळे बांगलादेशची परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर गेल्याचं चित्र आहे। त्यामुळे शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याशिवाय त्यांच्या पुढे दुसरा पर्याय नसणार आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे की आता नेमकं बांगलादेशमधील परिस्थिती काय होते। शेख हसीना यांच्यानंतर ज्यावेळी लष्कर ही सगळी सत्ता हातामध्ये घेईल किंवा परिस्थिती हातामध्ये घेईल त्यानंतर ही परिस्थिती कशी निवडते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मागच्या काही दिवसांपूर्वीच खरं तर बांगलादेशमध्ये निवडणुका झालेल्या होत्या। शेख हसीना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी मागच्या काही दिवसांपूर्वीच बसल्या होत्या। ऋतुजा, हातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की काही दिवसांपूर्वी जेव्हा त्या ठिकाणी निवडणुका झालेल्या होत्या तेव्हा असं सांगितलं जात होतं की शेख हसीना यांचा जो पक्ष आहे तो कुठेतरी विरोधकांवरती दबाव टाकून एकाधिकारशाहीने आपला जो सत्ता जी आहे ती पुन्हा एकदा शेख हसीना यांनी हस्तगत केलेली आहे अशा पद्धतीचा चर्चा जी आहे ती त्यावेळी बांगलादेशमध्ये सुरू होती। तुम्ही सोबत राहा, ही जी घटना घडली याला मोठी पार्श्वभूमी आहे आणि त्या संदर्भातले तपशील आपण प्रेक्षकांना ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवूयात। मी पुन्हा तुमच्याकडे येते। स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना नोकरीमध्ये आरक्षण देण्यास विरोध दर्शवण्यात आला। बांगलादेशातील हिंसाचारामध्ये 300 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे। आंदोलकांना विरोध करण्यास लष्कराचा नकार आहे। असं असताना अस्थिरतेमुळे बांगलादेशचा ताबा लष्करानं घेतलेला आहे। घ्यावा, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारतामध्ये दाखल झालेल्या आहेत अशी सुद्धा आता माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळते। अनेक कारणं आहेत प्रमोद खरं तर या राजीनाम्याच्या मागे, आणि आपण जसं सांगत होता दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आश्वासनंही दिली गेलेली होती, मात्र त्यांची पूर्तता होण्यास कुठेतरी विलंब लागतोय असं चित्र पाहिल्यानंतर कुठेतरी विरोध हा पुन्हा एकदा सुरू झाला।